सकाळी सकाळी गेली आमच्या इथली लाईन. लाईन गेली का रे? बाबा आमचा आरू डबल जाऊन झोपला बाजी खाली. अरे तुला म्हटलं ना त्या खाली झोपू नको. कशी करते रे कोकिळा आरू? हा मस्त सूर्य उगवला आता. आता पाहू आपण आशू काय करू राहिला. लेकराला लागल्या सुट्ट्या तेव्हापासून लेकरं काही खेळत राहतात. काय करू राहिला रे आशू? ओ माय पोळ्या करू राहिला काय? नाही बाई दोघं भाऊ खेळू राहिले बाई. चुलई मांडली होती साहेबा पा. सुलई मांडली. पाय पा सुलई मांडली. हे काय होय रे ते हातचं? अरे आशू पोळ्या बांधू राहिला का? आणि पोळ्या काच्यावर शकत रे? पोळ्या काच्यावर शकत? आणि मग चुलीवर तर ठेव. शिकून घे बाबू, मग मला जास्त टेन्शन नाही राहत. स्वयंपाक करायचा आहे की नाही? आणि ते काय होय रे हे बारीक बारीक पाला? ओ माय भातही आहे का? जमलेलं का? झाली का लाटून पोळी? मग आता बापा रे टाकली चुलीवर. चटकाय लागला. चटकाय लागला आरूले. मस्त लेकरं खेळतात. लहानपणची आठवण आली. आम्ही पण लहान होतो त्यावेळेस असंच खेळत होतो लहानपणी. पोळ्या भात भाजी छोटे छोटे भांडे. लहानपणची आठवण करून दिली लेकरांना. आता भातही टाकला आयुषनं. हे पा भातही दिला टाकून. इजली का रे चूल? या मग मंडळी आयुषच्या हातच्या पोळ्या भात भाजी जेवासाठी आहे ना रे आयुष? पोळ्याही झाल्या भातही झाला. भाजी काय ते करत रे? भात आणि पोळ्याच करत का? भात आणि पोळ्या सात म्हणते. भाजी गिजी काही नाही म्हणते. भाजीला काहीच नाही म्हणते. बस भात आणि तेलच खा लागते म्हणते. तेल मीठ. काय रे आरू? बापरे कूलरही खेळायला घेतला का? पडशील पडशील. भले लेकर कुचिनपणा करतो. आता काय बाबू सुट्ट्याच लागल्या तुले? आज मुलं म्हणत होते की निंबू सरबत कर निंबू सरबत कर. ते पालकांनी करणार आहोत निंबू सरबत. घेतलं मी थंड पाणी गळगाभर. त्याच्यासाठी घेतली मी हे 3 निंबू. हे 3 निंबू आता मी हे कापतो. चटणी पिळतो. त्याचा तर रसही जास्त नाही. तुळशीत लहान आहे म्हणून जास्त रस नाही दिला त्याला. मग रसाची पाहिजे. घरात कशी काम मी घेतले आता हे एका गळव्यासाठी 3 निंबू घेतले. हे झाले आपले आता निंबू पिळणं झाले. आता याच्यात टाकू आपण साखर. याच्यात टाकतो आता मी साखर. खाता का साखर? हा तू खाय. घे हातावर. आता
4-5 चम्मच साखर टाकली मी याच्यात. आता साखर झाली टाकून. आता याच्यात टाकतो मी थोडंसं मीठ. झाला. आता याच्यात टाकते मी थोडीशी सोप कुटून टाकतो. याच्यात मी जराशी कुटून सोप टाकतो आपल्या शरबतात, लिंबू शरबत मध्ये. साखर खाणं एवढी साखर खातं का? साखर खाल्ली की मग लिंबू शरबत गोड नाही लागत ना. सोप झाली आता आपली बारीक. हे टाकतो मी आता आपल्या गड्यात. फिरून घ्यायचं. साखर विरघळेपर्यंत, साखर मुरेपर्यंत आता याने फिरून घ्यायचं असतं. तोपर्यंत मी आता याच्यात मी डबा कुठे रे मीठ टाकतो. याच्यात मी आता हे बर्फाचे तुकडे आहेत मी थोडेसे केले की बारीक बारीक करतो. थोडेसे बारीक करतो. बर्फाचे तुकडे हे याच्यात टाकून देतो या आपल्या पाण्यात. साखर जर कमी पडली तर थोडीशी आणखी घ्यायची. आपल्याला जशी वाटते तशी साखर घ्यायची. मस्त साखर विरघळली आपली. थोडीशी राहिली. फिरवत राहायचं या पाण्यात. साखर मुरेपर्यंत, मीठ मुरेपर्यंत म्हणजे विरघळेपर्यंत. साखर आली आता मुरत थोडीशी राहिली. साखर मुरून झाली. साखर नाही येतात पाहिजे. आता हे गिलासात गाळून घ्यायचं. चालली घे. सांग कसा झाला. हे तू घे. असं झालं. हे कौता कसं झालं. मस्त झालं. खरंच मस्त झालं. करून पाय वेळ तरी करून पा. मस्त होतं. खरंच लिंबू शरबत. लिंबू शरबत थंडच आहे ना रे. मग काय रे अजून पाहिजे का? कसं झालं? मस्त झालं. डबल देऊ का? लेकरं अजून मागू राहिले. मस्त झालं म्हणतात.